नमस्कार मित्रमंडळींनो, तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे पप्पा जो असतो तो आता मम्मी साहेबांकडे घरी येतो. मम्मी साहेबांना पत्रिका देण्यासाठी. त्याला मम्मी साहेबांना पत्रिका द्यायची असते आणि तो तिथे येतो आणि म्हणतो की मम्मी साहेब कुठं गेल्या? तर आता मम्मी म्हणतात काय रे पप्पा काय झालंय? तर आता काय ओरडतोय मोठ्या मोठ्याने? तर पप्पा म्हणतो की अहो मम्मी साहेब मी तुमच्यासाठी आलो होतो. अहो तुम्हाला पत्रिका द्यायची होती ना, त्यासाठी आलोय मी इथे. अहो तुम्हाला माझ्या इथं उद्घाटन आहे. मी एक टपरी टाकली ना नवीन, त्यासाठी उद्घाटन आहे त्या टपरीचं आणि त्यासाठी तुम्हाला मी पत्रिका द्यायला आलो आहे. तर ते काय खरंच? तर म्हणतं की हो, उद्घाटन तुमच्या हस्ते होणार आहे मम्मी साहेब. तर मम्मी साहेब म्हणतात पप्पा बस ना रे, का असं करतोय तू? बस थोडा वेळ, चहा पाणी वगैरे घे. तर म्हणतो की नाही नाही आता खूप घाई आहे मला, तुम्ही लवकरात लवकर या बरं का मम्मी साहेब. मम्मी साहेब म्हणतात ठीक आहे, काळजी करू नको, मी येईल उद्घाटनाला असं म्हणतात. आणि आता जो पप्या आहे तो आता तिथून निघून जातो. आणि इकडे आता उद्घाटनाच्या ठिकाणी सर्वजण जमलेले असतात. सर्वजण खूपच आनंदी असतात. तिथे आता सत्याची एंट्री होते. सत्याची एंट्री झाल्यावरती पप्पाला खूप आनंद होतो. पप्पा येतो, सत्या येतो तिथे, परत बलमा येतो आणि तिथे आता जो हा आहे जयदीप पण ते सगळेजण येतात. तर आता तिथे मंजू नसते. तर आता लगेच जो बलमा आहे तो म्हणतो की हो माझी सिस्टर इन्स्पेक्टर कुठे गेली? अजून नाही आली. कुठे गेली सत्याची दाजी ती? तर आता लगेच सत्या म्हणतो की हो काळजी करू नको बलमा, पप्या तू येई नसती. तेवढ्यात तिकडून ती बुलेटवरती येते आणि बुलेटवरती आल्यावरती आता तिथे लगेच म्हणतात की ते आली ही तर आता लगेच मंजू म्हणतात की आली बघ तुझी बहीण असं म्हणतात. आणि आता लगेच ती येते आणि म्हणते की काय झालंय? तर आता लगेच इथे आल्यावरती आता ती म्हणत असते की हे बघा काही नाही. तर आता लगेच मंजून ते आता याचं अभिनंदन करते पप्याचं. म्हणते कॉंग्रॅच्युलेशन पप्या, तू आज टपरीने हे केल्याबद्दल. खरंच तू खूप छान दिसतोय या पप्या तू. खरंच पप्या खरंच खूप भारी केलं सगळं काही असं म्हणत असतात. तर ते की हो ना, तर हो खरंच खूप छान झालंय सगळं काही असं म्हणत असते मंजू. आणि आता त्या म्हणतात की सगळेजण म्हणतात अहो पप्पू शेठ अजून किती वेळ आहे, करा ना सुरू उद्घाटन. तर आता लगेच ते म्हणतं की अहो वेळ किती गेम म्हणजे काय का बोलताय तुम्ही? अहो इथे ज्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे तेच आले नाही अजून. तर त्यानंतर कुणाच्या हस्ते होणार उद्घाटन? त्यानंतर आल्यावर कळेलच तुम्हाला. तेवढ्या तिथे मम्मी साहेबांची एंट्री होती. हे बघून सगळ्यांना खूप आनंद होतो आणि मम्मी साहेबांचं स्वागत करायला सगळेजण आजूबाजूला जमा होतात आणि म्हणतात मम्मी साहेबांचा जय असो. आणि मम्मी साहेब म्हणतात हो आले मी, काळजी करू नका. आणि तो पप्पा तो म्हणतो की चला भाषण करा ना, थोडे दोन शब्द माझ्याविषयी बोला. तर आता पप्पा त्यांच्याकडे माईक देतो मम्मी साहेबांकडे. आणि आता मम्मी साहेब दोन शब्दाचे डायरेक्ट किती मोठं बोलतात. म्हणतात की असं तसं तसं पप्पांनी काय काय केलं, पप्पा कसं सुधारला सगळं सांगायला लागतात. पप्पा म्हणतो की याला मम्मी साहेबांना मी ते कशाला आणलं होतं? अरे मी इथं माझ्याविषयी चांगलं बोलायला आणलं होतं, माझं सगळं सांगायला नव्हतं आणलं. खरंच नाही मम्मी साहेबांना काही काम नाही, काही सांगत बसलाय. कधी संपणे मम्मी साहेबाचं भाषण? जर थांबवलं ना तर खूप अवघड होईल. मम्मी साहेब खूप बोलत असतात, खूप भाषण करत असतात. सपना थांबवते पण आता मम्मी साहेब ऐकतच नाही. तर इकडे आता बलमा आता जयदीपला म्हणतो तुम्हाला एक बोलू का जयदीप भाऊ? हे बघा असं या मम्मीला आहे ना इथे नव्हतं आणायला पाहिजे. ही मम्मी खरंच आहे ना राजकारणात नाही शोभत. ही मम्मी ॲक्टर म्हणून गेली पाहिजे होती ॲक्टिंग करायला, म्हणजे की एकदम भारी ॲक्टिंग जमली असती. खरंच खूप भारी ॲक्टिंग करते मम्मी असं म्हणतात. तर आता लगेच जयदीप म्हणतो की अहो दाजी हळू बोला, मम्मीनं जर ऐकलं ना तुमचं खूप अवघड होईल. तर म्हणतो की हो ना मम्मीचं अवघडच आहे खरंच असं म्हणत असतात. आणि ते आता म्हणतात की बरं झालं संपलं की नाही मम्मी भाषण? तर आता मम्मी म्हणतात की हो संपलं संपलं भाषण, चला आता दोन शब्द माझ्या इथे संपवते असं म्हणते. आणि आता पप्पा म्हणतो की हो आता कात्रीनं उद्घाटन करून घ्या, महत्त्वाचं राहिलं ना. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात द्या कात्री कुठं आहे? पप्पा कात्री देतो आणि मम्मी साहेब म्हणते एवढी छोटी कात्री? तर आता त्या म्हणतं सत्या पप्पा म्हणतो की हे बघा आमच्या दुकानामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्या वस्तू आहेत ना, त्यामुळे मग ही त्याच्यातलीच एक कात्री घेतली आहे. तर ते म्हणतात की हो का, बरं झालं मग. तर असं म्हणतात. आणि आता मम्मी साहेबांच्या हाताने उद्घाटन करतात. मम्मी साहेब ते कात्रीना कापतात. तिकडून आता ज्या पूर्वा पाटील मॅडम आहेत त्या येतात आणि त्या आल्यावरती सत्य त्यांना बघून म्हणतो की पप्या आता सगळ्यांना पेढे वाटत असतो तेवढ्यात आता सत्या म्हणतो की पहिल्या पेढा त्यांना नेऊन दे जा. तर आता लगेच म्हणजे पप्पा पेढे द्यायला येतो. म्हणतो की धरा पेढा खा, माझ्या दुकान टपरीचं उद्घाटन आहे. तर तो म्हणतो की तुम्हाला हेच नाही दिला ना पत्रिका आमंत्रण, थांबा तुम्हाला पत्रिका घेऊन येतो. धरा पूर्वा पाटील, मिसेस पूर्वा पाटील मॅडम तुमच्यासाठी पत्रिका. आणि पत्रिका देतात. आणि आता त्या म्हणतात
म्हणतात की मला पत्रिका, आणि त्या लगेच फाडून फेकतात आणि म्हणतात, वाघमारे लवकरात लवकर आतमध्ये चला आणि मला सांगा लवकरात लवकर, यांनी नगरपालिकेतून सगळी काही माहिती घेतलंय का, परवानगी घेतली की नाही, हे सगळंच तपासून काढा असं म्हणत असतात. तर आता मंजू म्हणते ठीक आहे. आणि आता तिथं त्या पूर्वा पाटीलला खूप राग येतो. पण आता पप्प्या जो असतो तो आता दुकानाला पण पूर्वा जनरल स्टोअर असं नाव देतो. त्यामुळे अजूनच तिला खूप राग येतो. तर चला बघूया आता पुढील भागात सत्याचा प्लॅन खरंच सक्सेस होईल का. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.